मित्रांनो एवढ्या गोळ्या खाल्ल्यात अर्चना बघा किती पाकिट हे हातात बसणार एवढे पाकिट तरी तिला आराम पडत नव्हता आणि आता ह्या 2 ते 3 टाइमचे 3 दिलंय तरी खूप तिला मस्त असा आराम पडलेला आहे बरं का। सगळे कशा असे सगळे मस्त असतात तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळपास 8 ते 9 महिन्यानंतर ह्या व्हिडिओवर आपल्या ह्या चॅनलवर आपला व्हिडिओ येत आहे बरं का। तर सगळ्यांनी ह्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे कारण की अर्चनाची खूप तब्येत खराब होती माझ्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तिला खूप साऱ्या अशा गोळ्या वगैरे आपण आणलेल्या आहेत। तिकडे अर्चना भांडे घासत आहे बघू शकताय तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी। आता बरी का तब्येत? हा बरी आता तर दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने त्यामुळे आपल्या ह्या चॅनलवर व्हिडिओ बंद होते बरं का त्याच्यामुळे आपल्या याच्यावर ह्या चॅनलवर व्हिडिओ आले नाही तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा हीच विनंती आहे। तर दाखवतो तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने बघा अर्चनाचा किती राडा पडला सगळा असा अर्चनाचा राडा पडला सगळे भांडे कुंडे हे बघा बाबा लय तब्येत खराब आहे युट्यूब फॅमिली काय करावा काम करावं लागल कोण करीन आपलं काम। मग आता गेलते ना डॉक्टरकडे काय सांगितलं डॉक्टरनं? डॉक्टर गेले होते रात्री गोळ्या बिळ्या दिल्या ते बोलले बघा आता आराम पडतोय का नाही पडल्यावर वापस या तुम्हाला सांगतो। का जायचं मग मोठ्या दवाखान्यातच आता मोठ्या कवरक छोट्या दवाखान्यामध्ये पळत राहशील? आता मोठ्या दवाखान्यामध्ये आता जायला आता पहिले हे तरी होते औषध गोळ्या सगळं एकच म्हणजे बार इकडलं तिकडलं खाऊन पण कळणार नाही ना कोणचा फरक पडलाय। तर आता अर्चना जे गेली आहेत या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेली आहे कारण की इंग्लिश गोळ्या खाऊन खाऊन ती खूप कंटाळली सगळ्यांनी रोज बोलवलं आणि ह्या रातच्या त्या डॉक्टरकडे ती गेली तिने तिला मस्तपैकी आता आराम पडलेला आहे ना थोडा आता आराम आहे म्हणजे काल तर लय एकदम डोकं फनफन करत होतं आता नाही ना त्यापेक्षा आज जास्त नाहीये आता अजून गोळ्या खायच्यात बघू सोमवारपर्यंत गोळ्या दिल्या। कोणाची नजर लागली मित्रांनो काय माहित आपण जसं युट्यूबवर आलो तसं आपल्या मागे नुसते दुखणेच लागलेत का खरं युट्यूब फॅमिली नजर लागल्यावर होतंय का असं? काय सांगता येते आता कोणी म्हणतात ताई तुम्हाला नजर लागली असेल तुम्ही युट्यूबवर वगैरे इंस्टावर याच्यावर व्हिडिओ काढता त्याच्यानं तुम्हाला नजर पण लागली असेल तर असं जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा बरं का कारण की हे चॅनल आपल्याला चालू करून बरेच दिवस झालं होतं पण याच्यावर आपला व्हिडिओच आला नाही भरपूर दिवसापासून आहे ना रे अर्चना? लय दिवस नाही 2 वर्ष झाले नाही 8-9 महिने झालेत याच्यावर व्हिडिओच नाही आमचा तर नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो आपल्या व्हिडिओला व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि बघा किती राडा पडलाय। आता अजून कपडे राहिले स्वयंपाक राहिलाय प्रज्ञा करायची स्वयंपाक झाला प्रयत्न करणार आहे डाळ भात तर चला बघू आता प्रयत्न काय करते बरं काय बनवते का नाही का बसली एक साईडला जाऊन। तर तुम्ही बघू शकताय इकडे दादू आहे काय दादू ऐ काय आणि हे बघा इकडे प्रयत्न काय बनवणार आहे जेवायला आपल्याला हा डाळ भात बनवणारच तर प्रयत्न थोडंफार हेल्प करते बरं का तिच्या मम्मीला कारण की तिची मम्मी जवळपास 9-10 दिवसापासून खूप म्हणजे खूपच तिचं सिरियस होती खूप दुखत होतं तिचं तर चला आपण जाऊ बाहेर आता बघू अर्चनाचं झाले का काम वगैरे। इकडे प्रज्ञा आहे प्रज्ञा डाळ भात बनवण्यासाठी प्रज्ञाने कुकर वगैरे घेतलेला आहे। अर्चनाचे भांडे अजून चालूच आहे झालेत का तिचे भांडे घासायचे अजून सगळं पडलेत भांडे घासायचे कारण की प्रज्ञा स्वयंपाक करते ना त्यामुळे हळूहळू काय करावा प्रज्ञाला एवढं अजून जमत नाही त्यामुळे जास्त भांडे प्रज्ञा भरवती ना आणि आता अर्चनाला आज थोडं बरं वाटायला लागले कारण की खरंच खूप छान डॉक्टर बरं का ते त्यांनी मस्त मेडिसिन तिला दिलेलं आहे आता त्याच्यात तिला आराम नाही आता बरेच दिवस झालं तिला सलाईन लावली तरी तिला आरामच नव्हता पडला आहे का नाही? हा बरेच जण म्हणते ते लावा असं करा तसं करा भरपूर सगळं ट्राय केलं पण काहीच आरामच नाही पडला तरी पण रात्री ज्या डॉक्टरकडे गेले होतो आम्ही आमचं म्हणजे आमच्या इथलंच फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्या गोळ्यांनी मला ना खरंच पहिल्यापेक्षा खूप जास्त फरक पडलेला आहे। अजून गोळ्या राहिल्यात सोमवारपर्यंत खायच्या आहेत बघू सोमवारपर्यंत। तर चला आता तुम्हाला दाखवतो अर्चनाचं मेडिसिन आपण अर्चनाला कुठल्या गोळ्या आणलेल्या आहेत तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ बघत राहा आपला व्हिडिओ मोठा होईल जास्त त्यामुळे थोडक्यातच आपण तुम्हाला शॉर्टकट दाखवत आहेत। तर चला पटकन आता या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आणि याच्यावर सपोर्ट करीत राहायचं बरं का। तर चला जाऊ आपण आता दाखवतो तुम्हाला गोळ्या किती दिल्यात आणि कुठल्या दिल्यात। तिकडे प्रयत्न चालू आहे आता वरण बनवायची तयारी आणि आता तुम्हाला दाखवतो तिकडं अर्चनाचं मेडिसिन वगैरे। तर बघू शकता इकडं अर्चनाचं मेडिसिन तुम्ही आता आधी बघा किती गोळ्या खाल्ल्या होत्या याने तिला काय आराम नाही पडला एवढ्या गोळ्या खाल्ल्या तिनं अगोदर मग आता तिला छान अशा गोळ्या आपण आणलेल्या आहेत। तर आता मी पण जातो अर्चनाच्या साईडला आणि तुम्हाला दाखवतो हा खाऊन आणि ज्या अगोदर खाल्लेल्या त्या अलगच आहेत पण ह्या जेवढ्या माझ्याकडे पॅकेट उरलेले होते ते सगळे तुम्हाला दाखवते मी ह्याच्याने काहीच आराम नाही झाला आणि रात्री गेले होते तर हे रात्री डॉक्टरने दिले मला तर ह्याच्याने थोडासा आराम झालाय तसं मी सकाळी उठून थोडे कपडे भांडे थोडंसं काम केलंय आता एवढे दिवस तर मला काही सुधरतच नव्हतं डोक्याने परेशान होते तर बघू आता ह्याच्याने आपल्याला किती आराम होतो। तर बघा आता हे सगळे मेडिसिन आहे अर्चनापाशी आणि आता हे खाल्ल्या अर्चनानं आता याने अर्चनाला आराम आहे याच्या अगोदर ज्या खाल्ल्या त्याने बिलकुल तिला आराम नव्हता बरं का। तर आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता सगळ्यांनी कमेंट करायचा आणि ह्या चॅनलला सपोर्ट करायचा सबस्क्राईब करायचा आहे ना अर्चना? पटापट चॅनलला किती गोळ्या खाल्ल्यात अर्चनाने माहिती ना त्या सगळ्या गोळ्या खाल्ल्यात तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ तुम्हाला माहिती भेटण्याच्यात सगळी शकताय। इकडे आपला असं वरण प्रज्ञाने बनवलेलं आहे बरं का। झालं का प्रज्ञा? डाळीला फोडणी दिलेली भात राहिलाय तर
यूट्यूब फॅमिली जेवण करायला तर बघू शकता आपला डाळ भात वगैरे सगळं झालेलं आहे. तर चालूच आमचे जेवण प्रयत्न देत आहे सर्वांना. तर आपला आत्ता व्हिडिओ इथं आपण स्टॉप करू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे इकडं अर्चनाला औषध खायचं आहे म्हणून अर्चना जेवत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा प्रयत्न सगळ्याला देत आहे डाळ भात वगैरे. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा आपला पूर्ण व्हिडिओ इथं स्टॉप करतो आपण. जे आपण अर्चनाच्या दुखण्यावर काढला होता तो व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतो. आणि त्याच्यात अर्चनाची तब्येत खराब असल्यामुळं प्रज्ञा आपला सगळा स्वयंपाक बनवता येतं. आता जे प्रज्ञा बनवते ते आम्ही खात आहोत. प्रज्ञा कधी डाळ भात बनवते, कधी खिचडी भात बनवते, कधी चपाती भाजी पण बनवते, आहे ना प्रज्ञा. तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करूया. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, आहे ना अर्चना. आणि अर्चना इकडं थोडंसं कारलं आणि चपाती खात आहे ना. तर चला बाय.